22 जानेवारी 2024 हा दिवस सर्व भारतीयांसाठी सुवर्ण दिवस आहे. कारण या दिवशी अयोध्येमध्ये 500 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा होतो आहे. तर त्यानिमित्ताने आज आपण महाप्रसादाचा शिरा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. हा शिरा तयार करताना यामध्ये आपण नागपूरची प्रसिद्ध संत्री जी आहे त्याचा फ्लेवर घातला आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम झाला आहे. तर आज आपण महाप्रसादासाठी ऑरेंज शिरा कसा तयार करायचा ते बघूयात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. शिरा तयार करण्यासाठी इथे आपण घेतला आहे उपमा रवा, जो जाड असतो तो. तर बारीक रवा असेल तोही तुम्ही घेऊ शकता, पण हा जो रवा जर आपण घेतला तर अगदी जो टेक्स्चर येतो शिऱ्याचा तो अगदी दाणेदार येतो. त्यानंतर इथे आपण घेतलेली आहे संत्री. तर संत्रींना काय करायचं, मधातनं असं कट करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा ज्यूस काढून घ्यायचा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे. तर इथे मी काही आधी 2-3 संत्र्यांचा ज्यूस काढून घेतला आहे. तर इथे आपल्याला ज्यूस किती लागणार आहे, आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे तर 1 वाटीच आपण ज्यूस घेणार आहोत. आपण संत्री घेतो आहे तर आंबट संत्री नाही घ्यायची, नाहीतर जो शिरा असतो आपला तो थोडा आंबट होईल. तर आपण इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आता आपण जो रवा घेतलेला होता तो रवा आपण आधी भाजून घेऊ. तर इथे रवा भाजताना ना मी आधी तूप घातलं नाही. कमीत कमी वेळामध्ये जर आपल्याला रवा भाजायचा आहे व्यवस्थित तर तूप न घालता भाजायचा. रवा भाजताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची. अगदी मंद आचेवर आपल्याला हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. रवा आपण जितका व्यवस्थित भाजू ना तितका जो आपला शिरा होतो तो व्यवस्थित तयार होतो. त्याचं टेक्स्चर यायला पाहिजे, ते अगदी परफेक्ट असं येतं. तर इथे तुम्ही बघू शकाल रवा मी व्यवस्थित भाजून घेतला आहे. जेव्हा रवा 50 ते 40% भाजला जातो तेव्हा त्याचा रंग थोडा चेंज होतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्याच्यानंतर इथे आपण घालतो आहे 1 चमचा बेसन. बेसन घातल्यामुळे एक तर शिरा जो तयार होणार आहे त्याचं टेक्स्चर छान येईल आणि शिऱ्याची चवसुद्धा वाढेल. तर बेसन घालणं हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केलं तरीही चालेल. त्यानंतर बेसन आणि तूप घातलं की परत सोनेरी रंग येऊस तर आता आपल्याला बेसन आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल रवा आणि बेसन याचा रंग थोडा चेंज झाला आहे. तर इथे आपला रवा आणि बेसन व्यवस्थित भाजून झाला आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा आणि त्यानंतर इथे आता आपण हा जो रवा आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. परत इथे ही जी कढई आपण घेतलेली होती तीच परत ठेवायची. यानंतर इथे आपल्याला परत 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालूया. ड्रायफ्रूट्सला व्यवस्थित आधी जर आपण थोडं परतून घेतलं तुपामध्ये तर त्याचा क्रंचपणा छान लागतो शिऱ्यामध्ये. ड्रायफ्रूट्समध्ये आपण 3 ते 4 काजू, 2 ते 3 बदाम आणि 3-4 पिस्ता आणि थोडा मनुका घेतलेले आहेत. आता ड्रायफ्रूट्स हे अगदी आपल्याला इच्छेनुसार आपण ते घेऊ शकतो. त्यामध्ये अगदी हेच घेतलं पाहिजे असं आवश्यक नाही. तर इथे ड्रायफ्रूट्स आपले व्यवस्थित परतून झाले की मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर आपण जो संत्र्याचा ज्यूस तयार करून ठेवलेला होता तो घालूया. 1 वाटी. 1 वाटी साखर घातली आहे मी. इथे आपण जो रवा घेतला आहे तो जाड आहे त्यामुळे मी इथे 1 वाटी साखर वापरलेली आहे. जर बारीक रवा तुम्ही घेतला असेल तर थोडी साखरेचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं. आज आपण इथे ऑरेंज शिरा तयार करतो आहोत कारण इतका मोठा सोहळा आहे आणि नागपूरची संत्री ही प्रसिद्ध आहे. तर त्यानिमित्ताने आपण एक वेगळा फ्लेवर यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रसादामध्ये. तुमच्याकडे जर संत्री अवेलेबल नसती तर काय करायचं, 1 वाटी दूध घ्यायचं, 1 वाटी पाणी घ्यायचं, त्याला उकळी आली की त्यामध्ये साखर घालायची. साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आणि सेम स्टेजला अशी उकळी आली की त्यामध्ये आपण रवा आणि बेसन जे भाजून ठेवलेलं होतं ते सिरपमध्ये घालायचं. याचा आपल्याला पाक वगैरे तयार करायचा नाही, फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी घालायचं नाही. आणि गरम पाणी घातल्याच्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून व्यवस्थित त्याला वाफ काढून घ्यायची कमीत कमी 4 ते 5 मिनटं. आणि इथे तुम्ही बघू शकाल छान जो आपला रवा आहे व्यवस्थित असा फुलून आला आहे आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकाल अगदी मस्त आलं आहे. यामध्ये आपण कुठलाही कलरचा वापर केलेला नाही तरी रंग छान आला आहे शिऱ्याला. आणि त्यानंतर इथे आपण घालतो आहे परत 1 ते 1.5 चमचा तूप. शेवटी तूप घातल्यामुळे शिऱ्याला व्यवस्थित शायनिंग येते आणि खायलासुद्धा तो छान लागतो. त्यानंतर फ्लेवरसाठी इथे आपण घालतो आहे 1 चमचा विलायची आणि थोडी सुंठ जायफळ पावडर. ही मिक्स करूनच ठेवलेली आहे मी. त्यानंतर इथे आपण जे ड्रायफ्रूट्स परतून ठेवलेले होते ते घालायचे आणि हे सगळं साहित्य परत एकदा मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकाल
आपण कमीत कमी तुपामध्ये हा शिरा तयार केलेला आहे आणि जेव्हा मी मिक्स करते आहे तो शिरा चमच्याला चिटकत नाही. याचा अर्थ जो शिरा आहे तो आपला अगदी व्यवस्थित तयार झाला आहे, परफेक्ट तयार झाला आहे, कलर छान आलेला आहे. तर आज आपण कमी तुपामध्ये शिरा कसा तयार करायचा ते पाहिलं. परफेक्ट शिरा तयार करण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये आपण जो रवा भाजतो तो अगदी व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. जर रवा जास्त आपण भाजला तर काय होईल की जो शिरा तयार होईल तो अगदी कडक तयार होईल आणि रवा जर आपण कमी भाजला तर शिरा चिकट तयार होतो. त्यानंतर आपण जे दूध आणि पाणी किंवा आपण इथे आज ऑरेंज ज्यूस जो वापरलेला आहे त्याचंसुद्धा प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे. इथे जर आपल्याला शिऱ्याची आणखी चव वाढवायची असेल तर चिमूटभर मीठ घालायचं. पण आज आपण महाप्रसादासाठी शिरा तयार केलेला आहे, तर प्रसादाचा जेव्हा शिरा तयार केला जातो त्यामध्ये मिठाचा वापर होत नाही. आपल्याला जर पर्सनली खायचं आहे तेव्हा अवश्य तुम्ही चिमूटभर मीठ घाला आणि शिरा हा तयार करून बघा. तर इथे आपला महाप्रसादाचा शिरा हा तयार झाला आहे. थोडा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या फ्लेवरमध्ये आपण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप की तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल. इतका मोठा सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही हा शिरा नक्की एकदा ट्राय करून बघा. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदित रहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.